हाय, आम्ही आलो होतो अंकोलीला, म्हणजे पंढरपूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती अंकोली हे गाव आहे. अष्टमीला इथली यात्रा असते भैरवनाथाची. हे आमचं कुलदैवत आहे. आम्ही मूळचे अंकोलीचेच, अंकोली बाबळगावचे, पण आमच्या सरांच्या जॉबमुळं, माझ्या शॉपमुळं आम्ही पंढरपूरला राहतो. यात्रेमुळं आम्ही अष्टमी दिवशी नैवेद्य वगैरे घेऊन अंकोलीला आलो होतो. आणि विशेष अष्टमी दिवशीच माझा वाढदिवस पण होता, त्यामुळं म्हटलं छान देवदर्शन होईल म्हणून सकाळी लवकर उठून नैवेद्य बनवला आणि दर्शनासाठी दोन्ही मुलं घेऊन आलो. तिथं आल्यानंतर आमचा पुतण्या आम्हाला भेटला. तिथून आम्ही सगळे मिळून देवाला गेलो. छान मोठी यात्रा भरते, दरवर्षीच मोठी यात्रा भरते. 5 दिवसाची यात्रा असते. भरपूर अशी खेळण्यांची, खाण्याची दुकानं असतात. तर नारळ वगैरे घेतला आणि आता आम्ही देवाला गेलो. प्रसाद घेऊन आम्ही नारळ घेऊन आत गेलो. हा आमचा पुतण्या आधीच आमची येऊन वाट बघत उभारला होता. दर्शन घेऊन प्रदक्षिणा घेताना माझी कॉलेजची मैत्रीण भेटली, पूनम. तिच्याशी भेटून तिला छान वाटलं. 2 मिनिट तिच्याशी गप्पा मारल्या. तीही तिथेच दुसऱ्या ढोबळगावमध्ये राहते. तिच्या मुलींसोबत ती फॅमिलीसोबत आली होती दर्शनासाठी. छान दर्शन घेऊन झाले, फोटो काढून झाले. नंतर आम्ही बाहेर पडलो. येतानाच सगळीची दुकानं दाखवली मगाशी. तिथे गेलो आणि पियुषला एक छान अशा खेळणे घेतलं. त्यामध्ये 6 गाड्या होत्या. 6 गाड्या आहेत का? किती गाड्या आहेत? 6. छान आहेत का? आवडलं का? घरी जेवण करून झाल्यानंतर माझ्या भावाच्या घरी आले. भावाने छान अशी बैल रंगवली. देवाला जायचं आहे त्याला, म्हणजे गावाकडे सहसा गाडीवर जाते बैलगाडीत. माझ्या भावानं गाडी छान सजवली. बैलगाडीत जायचं आहे त्याला फॅमिली घेऊन. तर गाडीसाठी छान वरून कागद वगैरे टाकलाय. बैलांना छान रंगवलंय. तो निळ्या शर्टचा दिसतोय, तो माझा भाऊ आहे. ही दुसऱ्या भावाची, मोठ्या भावाची मुलगी आहे. ही माझ्या भावाच्या बैलांची जोडी. कसं जाणार आहे बैलगाडीत? मी येऊ का? येऊ. काटा टोचतो. घरातल्यांची सोय. अजून धुतल का नाही? होय, अजून धुतय काय? अजून धुतल काय?
पिश बाजलो पिश बाजलो हो हा नाही तेवढा आदळणार ना रस्ता चांगला झालाय नळावरून थोडा खराब झालाय हायवेवरून द्यायचे का छान सजवलंय बैलांना छान सजवलंय मग घे काय ठेवलं तर तुम्हाला गाडीत जागा आहे की ठेवायला जरी ठेवलं तर गाडीत ठेवायच्या बारका ती विकलं का रे पांढरा दुसरा पांढरा बैल विकला काय एवढं मोठं झालं काय ही एक मोठा होता एक बारका होता हा आणि ती दुसरं काय केलं विकला का मग ती जोड विकली चला आमच्या बंधुराजांची बैलगाडी निघाली बा इकडे पियुष हे जुन्या काळातली पद्धत झाली आता है का नाही मग हा